ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूपच मस्त लागते। तर इथे मी उभ्यावाल्या मिरच्या घेतल्या आहेत, तुम्ही याला काय म्हणता नक्की कमेंट करा। तर मी तर इथं मिरचीच म्हणते। तर मी हे स्वच्छ धुवून घेतले आहे, त्यामध्ये मी भरून करणार आहे मिरची, त्यामुळे त्याचं मधलं सारण तयार करत आहे। इथे मी भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, मीठ आणि हळद, तसंच धने जिरे पावडर घातलं आहे। आणि ते हे सर्व जिन्नस सगळे मिक्स करून घ्यायचं। बाइंडिंगसाठी थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल टाकल्यानंतर हे जे मिरच्या घेतल्या आहे त्याला उभा उभा चिरा द्यायच्या, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं। फक्त एकच चीर द्यायची, जास्त ओपन करायचं नाही, त्यामुळे मसाला बाहेर निघणार नाही। आणि हे तर काटोकाट मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। आणि दुसरीकडे मी इथे कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहे। आणि बस, फोडणीला काही टाकलं नाही, डायरेक्ट मिरच्या सोडून दिल्या आहे। आणि मिरच्या एकदम बारीक आचेवरती आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे, पाणी लगेच टाकायचं नाही, नाहीतर सगळं सारण बाहेर निघून जाईल। तसंच उरलेलं कूट टाकून द्यायचं आणि तेवढं थोडंसंच पाणी विसळून टाकायचं, मसाला करपू नये म्हणून। बस वाफेवरतीच शिजवून घ्यायचं, खूप लवकर शिजते ही भाजी आणि खूप मस्तही लागते। चपातीसोबत नाहीतर भाकरीसोबत एन्जॉय करा, वरून कोथिंबीर टाकून सर्व करा। व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।